नमस्कार, मी पूर्वी भावे. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीने. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजभवनामध्ये मुंबईतल्या भाजप आमदार आणि खासदारांसोबत संवाद साधणार आहेत. आज रात्री 8 वाजता राजभवनामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. पंतप्रधानांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई अध्यक्ष अमित साटम हे उपस्थित राहतील. मुंबईतील आमदार, खासदार आणि मंत्र्यांना पंतप्रधान कानमंत्र देणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व आहे. आणि याच अनुषंगाने आपल्याला अधिक माहिती देतील आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ. अभिषेक, आजच्या या संपूर्ण बैठकीच्या अनुषंगाने काय सांगितलं जाईल, कशा पद्धतीने मार्गदर्शन होणार आहे बैठकीत? नक्कीच पाहायचं तर पंतप्रधान हे आज मुंबईच्या दौऱ्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या मुंबईच्या दौऱ्यावर असतानाच प्रामुख्यानं कुठंतरी मागील काही दिवसांपासून जर पाहायचं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे आपल्याला वाहताना पाहायला मिळतात. आणि त्या दृष्टीनं आज पाहायचं तर आमदार असतील, खासदार असतील किंवा मग जे काही मंत्री आहेत मुंबईतले, ते आपल्याला या बैठकीसाठी उपस्थित राहताना पाहायला मिळणार आहे. एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या सगळ्यांसोबत काय संवाद साधतायत हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी या बैठकीला देखील महत्त्व प्राप्त झालेलं आहे. प्रामुख्यानं जर का पाहायचं तर मुंबई ही कुठेतरी भाजपसाठी अनुकूल मानली जाते आहे. एकूणच महायुती कडनं अनेक जे विविध प्रोजेक्ट्स आहेत, प्रकल्प आहेत, ते मुंबईसाठी येत्या काळामध्ये देण्यात येत आहेत आणि त्यामुळे या सगळ्याच्या दृष्टिकोनातनं भाजप हे मुंबईला अतिशय महत्त्वाचं बघताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे येत्या काळामध्ये कशा पद्धतीनं निवडणुकीला भाजप ही समोर जात आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. आणि त्यासाठी पंतप्रधानांचा कानमंत्र सुद्धा महत्त्वाचा असेल. धन्यवाद अभिषेक, आपण दिलेल्या माहितीबद्दल.